मॅच नंबर 5 आपण पाहतोय जिथे 6 षटकांची लढत आपल्याला पाहायला मिळेल. सामन्याला सुरुवात. पहिला बॉल मिस्टर JBL च्या बॅट मधून पहिल्या बॉल वरती ऑन साइड ला बाउंड्री लाईनच्या पलीकडे पाठवलाय. एक खूप दूर वरती सिक्सर. टू व्हीलरची बाईक आपल्या नावावरती केली आहे. ओ त्याच्यावरती प्रति उत्तर देणारा बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इथून पुढे पान मिळाला. पहिला बॉल ओव्हर पिच. त्यानंतर आपण पाहतोय दुसरा बॉल तेजसच्या माध्यमातून आपल्याला आखूड टप्प्याचा एक तिकट बाउन्सर मैदानाच्या आतमध्ये इथून पुढे आपल्याला पान मिळाला. आणि विकेट किपरच्या हातामध्ये लाऊड अपील केली होती पाटील यांनी, परंतु अंपायर आमचे JP पॅनल खूप साऱ्या मोठ्या स्पर्धांमध्ये त्यांच्या माध्यमातून कामगिरी आपल्याला पाहायला मिळते आहे. आणि ते अंपायर्स आपल्याला या स्पर्धेमध्ये आखूड टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा होता. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवला गेला. एक सिंगल तर घेतली आहे. भावेश तिथे होते. फिल्डिंग चांगली केली भावेशने. फेक करतील तोपर्यंत एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये इथून पुढे आपल्याला पाहायला मिळते. इथून पुढे एक चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगेल. टीमची धावत संख्या आपल्यावरती पाहायला मिळते 7 आकड्यावरती 7 रन ऑन बोर्ड सध्याची परिस्थिती. आणि आता मात्र शुभम मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. डावखुऱ्या हाताचे बॅटर गोरेगावाला बिलॉंग करणारे शुभम मशिलकर आणि त्याच वेळेला सन्माननीय संतोष भात्रे सर इथे आलेले आहेत आणि त्याच वेळेला अजयजी रेणुसे सर इथे आलेले आहेत. मी दोघांनाही विनंती करेन सर, आपण या व्यासपीठावरती आपलं मानगाव ग्रामीण प्रीमियर लीगच्या वतीनं हार्दिक सहर्ष स्वागत. भात्रे सर आणि त्याच वेळेला रेणुसे सर आपण या, आपलं हार्दिक सहर्ष स्वागत. नाव बॅक टू द क्रिकेट. जावेत मैदानाच्या आतमध्ये. या वेळेला आवाज झालाय एजंट टेकन. बॅटर हॅज बीन डिपार्ट्स. फर्स्ट विकेट डाऊन. शुभम मशिलकर इथून पुढे मैदानाच्या बाहेर. धक्का क्रमांक पहिला बाद. दोन्ही आमचे प्रतिष्ठित मान्यवर व्यासपीठावरती येताना पाहायला मिळत आहेत. दोन्ही मान्यवरांचं आम्ही हार्दिक सहर्ष स्वागत. आमच्या संपूर्ण आयोजन कमिटी आणि त्याच वेळेला विशालभाई यांच्या वतीनं आम्ही हार्दिक सहर्ष स्वागत करतोय. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय विकेट आली आहे खूप मोठी. शुभम मशिलकर इथून पुढे मैदानाच्या बाहेर गेलेत. आणि आणखीन एक नवीन डावखुऱ्या हाताचे बॅटर कुणाल मैदानाच्या आतमध्ये आलेत, परंतु एक वेगवान बॉल मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना तेजस राऊतच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि जास्त मोठा फटका नाही खेळू शकले कुणाल. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये आली आहे. टीमची धावत संख्या धावपकावरती पाहायला मिळते 8 आकड्यावरती. इम्पॉर्टंट मॅच आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. मॅच नंबर 5. इथून पुढे जो जिंकेल तो शेवटची आणि अंतिम मॅच खेळण्यासाठी सज्ज असणार आहे कौसुब 11 वाघोस या टीमच्या अगेन्स्ट. परंतु ही मॅच खूप इम्पॉर्टंट आहे. सुमेश माडिक. यावेळेला आपण पाहतोय अल्टी पल्टी बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर कल्टी. सुमेश माडिकच्या बॅट मधून पॉइंट कव्हरच्या दिशेने धावा मिळतील 4 चौकार. थर्ड ओव्हर आपण एक छोटासा ड्रिंक्स ब्रेक आम्ही तुम्हाला देणार आहोत, याची देखील आपण नोंद घ्या. पहिल्या षटकांचा खेळ संपला जिथे आपण पाहतोय तेजस राऊतने पहिल्या बॉल वरती षटकार खर्च केला होता. नंतर एक डॉट बॉल, नंतर एक सिंगल, मग विकेट आली होती शुभम मशिलकरची.
ती खूप इम्पॉर्टंट होती या मॅचच्या दृष्टिकोनातून. त्यानंतर एक सिंगल आणि पुन्हा एकदा आपण सुमेशच्या बॅटमधून तो एक चौकार आपण पाहिला होता. टीमची धावा संख्या ही धावपळीमध्ये जाऊन पोहोचले 12 या आकड्यावरती. 12 रन ऑन बोर्ड. षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती आपण पाहतोय. नव्यानं गोलंदाजी मार्क वरती पाटील. इथून पुढे आपल्याला दाखल होताना पाहायला मिळतील कुणाल पाटील. इथून पुढे आपल्याला बाउंड ट्रॅक वरती आपल्याला दाखल होताना पाहायला मिळतात. समोर गोटवल गावाला बिलॉंग करणारे आपण पाहतोय कुणाल बाईट. ओ पहिला बॉल आणि अपील केली आहे आणि त्याच वेळेला कुणालने आपण पाहतोय खेळपट्टी देखील सोडली आहे. आणि इथून पुढे धक्का क्रमांक दुसरा. आणखीन एक महत्वाची विकेट. आणखीन एक डावखुऱ्या हाताचा बॅटर कुणाल बाईट इथून पुढे मैदानाच्या बाहेर. विशालबाईंचा हा सगळाच मित्र परिवार आपल्याला आवर्जून पहिल्या दिवसापासून आपल्याला या स्पर्धेमध्ये येताना पाहायला मिळतात. आणि गोरेगाव लोणेरे मधील हे सगळेच एकंदरीत पदाधिकारी असतील, त्याच वेळेला कुणबी विवाह मंचाचे शिलेदार असतील आणि मित्र परिवार असतील, क्रिकेटवरती प्रेम करणारा व्यक्तिमत्व असतील, ह्या सगळ्या क्षेत्रामधील आपण पाहतोय सगळेच प्रतिष्ठित मान्यवर आज मात्र आपल्याला या स्पर्धेला येताना पाहायला मिळतात. तर सगळ्यांचं हार्दिक स्वागत. जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. नवीन बॅटर सूरज कोरबे. पहेल गावाला बिलॉंग करणारा सूरजकडे खूप टॅलेंट आहे, परंतु अद्याप पर्यंत या स्पर्धेमध्ये त्याची चांगली कामगिरी झाली नाहीये. इथून पुढे करावी लागणार आहेत, कारण का संघ आपण पाहतोय संकटामध्ये आहे. 2 विकेट मैदानाच्या बाहेर गेलेत. धावा तेवढासा नाही बांधला गेल्यात. फक्त आणि फक्त 13 या आकड्यावरती 2 विकेट आपण पाहतोय. परंतु संघाचा सरसेनापती टीमचा कॅप्टन सुमेश माडिक आपण पाहतोय अजून एक खेळपट्टीवरती आहे. इथून पुढे चांगली कामगिरी करावी लागेल, धावा बनवाव्या लागतील. 6 षटकांची लढत आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. ओव्हर पिच त्याच्यावरती गेले आक्रमण, खूप दूर वरती पाठवलंय मिस्टर JPL. सुमेश माडिकच्या बॅट मधून एक भव्य षटकार. सुमेश आपण पाहतोय जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहेत तोपर्यंत अशाच पैसा धावा मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतील. खूप सारा सुमेश कडे आपण पाहतोय मोठमोठ्या स्पर्धा खेळण्याचा अनुभव आता सध्याच्या घडीला त्याच्याकडे आपल्याला पाहायला मिळतोय. लोवर फुल टॉस, बॅट स्विंग केली आहे आणि बॉलला देखील पाठवलंय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सुमेश माडिकचा वार. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये सारेच गार. सिक्सर. सुमेशला आपण पाहतो सध्याच्या घडीला खूप सारी डिमांड येतात. गेल्या वर्षीच रोहामध्ये नाईट स्पर्धा झाली होती तालुका वाईज आणि पेनचा तालुका होता ज्यामध्ये सुशांत मुघल, ओमकार हलपर आणि त्याच्यामध्ये ऍज अ आयकॉन सुमेश माडिकला इन्व्हाइट केलं गेलं होतं. तो मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय संपूर्ण मानगावकरांना, दक्षिण रायगडकरांना, हो त्या पद्धतीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये मी करतो म्हणून मला खूप डिमांड आले सध्याच्या घडीला. त्यांच्या बॅट मधून लगातारचा तिसरा मोठा फटका. 3rd इन अ रो सिक्सर.
तेवढं सोपं नसतं, परंतु निजामपूर प्रीमियर लीग मध्ये सुमेशच्या नावावरती ती बाईक आपल्याला पाहायला मिळाली आणि घराच्या समोर ती उभी केली सुमेशने. परंतु त्या मागे आपण पाहतोय खूप सारी मेहनत आपण पाहतोय सुमेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. जिथे आपण पाहतोय खूप वेळा गावाकडून क्रिकेट खेळत असताना चांगली कामगिरी केली, खूप वेळा प्रॅक्टिस त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आणि त्यानंतर आपण पाहतोय हे सगळं यश त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओ या वेळेला टप्पा पडलाय विकेट किपरच्या हातामध्ये, परंतु बघता बघता षटक क्रमांक 2 चा खेळ संपलाय. टीमची धावा संख्या ही धावपळवरती पाहायला मिळते 32 आकड्यावरती 32 ऑन बोर्ड. 16च्या सरासरीनं बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला सुरू आहे आणि इथून पुढे अजूनही 4 षटकांचा खेळ आपण पाहतोय बाकी असणार आहे. परंतु पुन्हा एकदा मी सगळ्याच प्रेक्षक वर्गांचं आवर्जून लक्ष वेधेन, जर आपल्याला ज्यूसचा आनंद घ्यायचा असेल तर रातवडकर ज्यूस सेंटर जो अगदी व्यासपीठाच्या पाठीमागे स्टॉल आपल्याला पाहायला मिळतोय, तिथे जाऊन तुम्ही ज्यूसचा आनंद घेऊ शकता. खूप सारं ऊन मैदानाच्या आतमध्ये आहे, त्यामुळे जर तुम्हाला थंड व्हायचं असेल तर मग तुम्ही रातवडकर ज्यूस सेंटरला भेट देऊ शकता. जावेद मैदानाच्या आतमध्ये जिथे आपण पाहतोय 12 बॉलचा खेळ संपला. टीमची धावा संख्या धावपळवरती पाहायला मिळते 32 ऑन बोर्ड. आपण पाहतोय सध्याची परिस्थिती 4 षटकांचा खेळ अजूनही बाकी आहे. गेल्या वर्षी आपण पाहिली प्लेअर ऑफ द टुर्नामेंटची बाईक ही महेंद्र अंधेरीच्या नावावरती राहिली होती. या वर्षी मध्ये देखील मध्ये आपण पाहतोय खूप सारे प्लेयर रेस मध्ये आहेत. शहजाद शेख आपण पाहतोय 2 अर्धशतक आणि जवळपास त्याच्याही बॅट मधून 140च्या वरती धावा आल्यात. तो सुद्धा आपण रेस मध्ये पाहतोय. कालच्या संपूर्ण दिवसभरामध्ये आपण पाहिलं एसएन कलेक्शन गोरेगाव त्यांच्या टीमच्या मधून खूप सारी चांगली कामगिरी केली होती. ओ फुलटॉस बॉल सूरज कोरबे अगदी आपण पाहतोय फुलटॉस बॉलला मोठ्या फटक्यामध्ये परिवर्तन नाही करू शकले, स्वतःवरती नाराज असतील. डॉट बॉल दिशा दिली असती पाठीमागच्या दिशेने किंवा मग समोर, तरी सुद्धा बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेला असता, परंतु असं नाही घडलंय. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये 32 ला 2 आपण पाहतोय सध्याची परिस्थिती. षटकातील आपण पाहतोय पुढचा बॉल. ओ यावेळेला वेगवान बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. तेजस देखील कच्च्या गुरुचा चेला नाही आहे. ज्या पद्धतीने तो गोलंदाजी करतोय प्रचंड वेग तेजसकडे आहे आणि ज्या वेळेला गावाकडचं क्रिकेट करतो ऍज अ फ्रंट लाईन गोलंदाज त्याच्याकडे पाहिलं जातं आणि इथे सुद्धा आपण पाहतोय पाटील ब्रदर्सने त्याच्यावरती विश्वास दाखवलाय. तिसरा लगातारचा डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय, जिथे सुमेश लगातारचे 3 षटकार त्यांनी मागच्या षटकामध्ये टोकले होते आणि यावेळेला सूरज आपण पाहतोय लगातारचे 3 डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. टेनिस क्रिकेटचा खेळ जसा आहे, जिथे आपण पाहतोय कधी इकडे मॅच कधी तिकडे मॅच आणि या खेळामध्ये वेळ बदलायला अजिबात वेळ लागत नाही. लगातारचे 3 डॉट बॉल आलेत. 32 ला 2. षटकातील आपण पाहतोय पुढचा बॉल. ओव्हर पिच बॉल समोर उडवलाय दिशान. डाऊन द बॉल, कोणतीही चूक करत नाहीये. 3 लगातारचे डॉट बॉल. त्यानंतर 4थ्या बॉल वरती सूरज कोरबेला मैदानाच्या बाहेर पाठवलाय. आणखीन एक विकेट, आणखीन एक ब्रेक थ्रू. धक्का क्रमांक 3 बाद. माहिती आहे सुमेश माडिक जोपर्यंत नॉन स्ट्राइक एंडला आहे तोपर्यंत धावा नाही येणार आणि ती रणनीती मैदानाच्या आतमध्ये वापरली गेली आहे. अद्यापर्यंत 4 बॉलचा खेळ झालाय. सुमेश अजूनही नॉन स्ट्राइक एंडला आहे, जो चांगली बॅटिंग करतोय. त्याच्या बॅट मधून अद्यापर्यंत 4 षटकार 1 चौकार. त्याच्या बॅट मधून आपण पाहिलं 29 धावसंख्येवरती खेळतोय सुमेश, परंतु सध्याच्या घडीला नॉन स्ट्राइक एंडला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेत. हवेमध्ये बॉल आणि त्याच वेळेला पाहतोय बॉलने एलिव्हेशन खूप गाठलं होतं.
डिस्टन्स कव्हर नाही करू शकला. लगातारचे 2 विकेट, परंतु हरकत नाहीये. जिथे आपण पाहतोय 32 ला आपण पाहतोय ते म्हणजे चौथा विकेट बाद. मिळत आहेत आणि असे 2 गोलंदाज सरलेत ज्यांच्या मदतीतून विकेट मिडनवर आपण पाहिली आहे. एक प्रमोद वाघमारे जो तळेगावाला बिलॉंग करतो, एक अमित दसाडे जो बांधरीला बिलॉंग करतो, आणि आता हा नवगाचा एक युवा गोलंदाज. विकेट मिडन ओव्हर त्याच्या नावावरती राहील का? शेवटचा बॉल, शेवटचा बॉल सर होती, परंतु हरकत नाहीये. शेवटच्या बॉल वरती विकेट नाही आली, परंतु मेडन ओव्हर हाताळले 2 विकेट. एकदा जोरात टाळ्यांचा गजर आपण करूया. तेजस राऊत नवघर गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू एकही धाव नाही खर्च केली, 2 विकेट आपल्या नावावरती केल्यात आणि कमबॅक करणारी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 32 आकड्यावरती आपण पाहतोय अद्यापचे 4 विकेट. इथून पुढे अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी असणार आहे. या 3 षटकांमध्ये किती धावा इथून पुढे आशु 11 पहेल या टीमच्या वतीनं केल्या जातील ते पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा मानगाव ग्रामीण प्रीमियर लीगचा आनंद घेत राहा. तोपर्यंत कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण पुन्हा एकदा करणार आहोत परिवर्तन. या ऐकूयात मिलिंद शिर्के सरांचा आवाज. तोपर्यंत एक छोटासा डीजे ब्रेक. धन्यवाद. इकडे आपण मान्यवर आलेत व्यासपीठावरती, त्यांचा शुभ सन्मान करूयात. सन्माननीय भात्रे सर आलेले आहेत, त्यांचा शुभ सन्मान विशालभाई टेंबे यांना विनंती असेल आपण करायचे. त्याचबरोबर ती अजयजी रेणुसे सर हे देखील मंचावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर या दोन्ही मान्यवरांचा आपण शुभ सन्मान त्या ठिकाणी करत आहोत. कॅमेरामॅनला विनंती असेल जरा कॅमेरा मूव्ह करायचा इकडे मंचावरती. भात्रे सरांचा शुभ सन्मान त्या ठिकाणी विशालभाई टेंबे यांच्या शुभ हस्ते आपल्याला पाहायला मिळते. तद्वत मात्र आपण अजयजी रेणुसे सर यांचं देखील या ठिकाणी या व्यासपीठावरती सन्मान करत आहोत. हो यावेळेस मिस्टर JPL ज्याच्या बॅट मधून आलाय हा उत्तुंग षटकार. मंचावरती मान्यवरांचा शुभ सन्मान आपण जरूर करत होतो आणि त्याच वेळेला तिकडे सन्मान दिलाय, अर्थातच षटकार ठोकलाय. जिकडे शुभेच्छा बॅट मधून हा षटकार आलेला आपल्याला पाहायला मिळते. धावफलकाचा विचार केला ना तर बनला गेल्या त्या 38 धावा या स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक मोठी बॅटल मैदानाच्या आतमध्ये, जिकडे क्वालिफायरच्या मॅच मध्ये प्रवेश मिळवण्याकरता या दोन संघाच्या दरम्यान एक काळी टक्कर आपल्याला जरूर पाहायला मिळणार आहे. तद्वत मात्र जर विचार केला तर एकटं उभं राहावं लागेल आता इथून पुढे येणाऱ्या काही षटकामध्ये. आणि जेव्हा माणसावरती अर्थातच एकट्यावरती ती वेळ येते ना, तेव्हा कळते की आपले आधारस्तंभ आपण स्वतःच आहोत. म्हणून स्वतःवरचा आत्मविश्वास जो फार महत्वाचा असतो आणि इथे आत्मविश्वास दाखवला जाईल का, कॉन्फिडन्स. आणि हा कॉन्फिडन्स झलकतोय. सलगचा दुसरा आलाय, एक फ्लॅट षटकार पाहायला मिळतोय या दरम्यान सुमेशच्या बॅट मधून. तर एक चांगली फलंदाजी या पहिल्या पूर्वार्धामध्ये आपल्याला पाहायला मिळतीये. ती टीम अशू 11 पहेल या संघाच्या माध्यमातून, जिकडे मिस्टर JPL ज्यांना निजामपूर प्रीमियर लीग मध्ये एक बाईक आपल्या नावे केली आहे, अफलातून आउटस्टँडिंग याही मॅच मध्ये तो आपला एक कॉन्ट्रीब्यूट करत असताना आपल्या टीम करता पाहायला मिळतोय. 44 बनल्यात
पण एक चांगलं टोटल त्या ठिकाणी बनवावं लागेल. 6 षटकांची मॅच आहे आणि समोर जर विचार केला तर केपी त्याचबरोबर ती भावेश कोरपे आपल्याला पाहायला मिळत आहेत जे अफलातून फॉर्म मध्ये आहे आणि हे ठाऊक आहे अर्थातच मिस्टर JPL ला. पुढील बॉल दिशांचा. ओ यावेळेस गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. चेंज ऑफ द स्पेस पाहायला मिळालंय. जिकडे बीड झाले बॅटचा फ्लो अगोदरच निघून गेला होता. सुमेश माडिक एक डॉट बॉलची या दरम्यानच्या कालावधीत सांगता होत असताना आपल्याला पाहायला मिळते. थरार थरार अनुभवतोय आपण आज. माणगाव ग्रामीण प्रीमियर लीगचा दिवस क्रमांक 4. एक दर्जेदार अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतीये. ओहो यावेळेस फुलटॉस पद्धतीचा बॉल आणि ज्याला डीप मिड विकेट मधून पाठवलंय. वन बाउन्स सीमा पार चौकार. अठ्ठेचाळीस धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अफलातून फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आहे आज. 12 चेंडू मध्ये 45 वैयक्तिक धावसंख्येवरती आपल्याला सुमेश माडिक फलंदाजी करत असताना पाहायला मिळत आहे. आज त्याच्या बॅटमधून अर्धशतक आपल्याला पाहायला मिळालेलं नाहीये. अर्थातच जर आपण विचार केला तर एक चांगली फलंदाजी या ठिकाणी साकारेल सुमेश. एक चांगली बॅटिंग या मॅच मध्ये अपेक्षित त्याच्या टीम मेट्सला आणि त्याच्या पाठीराख्यांना देखील असणार आहे. फुल बॅकलिपचा वापर फार महत्वाचा आहे आणि तो करताना पाहायला मिळते. ट्रिगर मोमेंट जी सुरुवातीला आपल्याला पाहायला मिळाली आहे सुमेशची, पण इकडे आणखीन एक डॉट बॉलची सांगता होत असताना आपल्याला पाहायला मिळते. वा चांगली गोलंदाजी. इकडे एक चौकार आल्यानंतर एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळते दिशांत केसरकर या गोलंदाजाच्या माध्यमातून. जिकडे स्कोर कार्ड 48 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचा बॉल या षटकात आपल्याला पाहायला मिळेल. ओ यावेळेस बॅकवर्ड पॉइंट मधून पंच केलाय. बॉल चाललाय बाउंड्री लाईन कडे. इकडे आलाय शेवटच्या बॉल वर चौकार. अर्थातच 4 षटकांच्या अंती बनल्या गेल्यात त्या 52 धावा. अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. येणारी 12 अर्थातच येणारी 2 षटक येणारे 12 चेंडू हे फार निर्णायक असतील. कारण ज्या अनुषंगाने फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आहे ना, तर निश्चितच एक 80+ टार्गेट देण्याकरता सुमेश माडिक खेळपट्टीवरती अफलातून बॅटिंग साकारतोय. चला टीम मीटिंग नकोय कृपया, विनंती असेल. त्या ठिकाणी आपण तिसऱ्या षटकानंतर एक ड्रिंक्स ब्रेक दिला होता. तद्वत मात्र भाग पाडले सुमेशनं. कारण ज्या पद्धतीने या षटकामध्ये त्यांनी जवळपास 20 धावा ठोकल्या होत्या ना, तर विपक्षी टीमला म्हणजे पाटील ब्रदर्स दोघं संघाला एक एकत्रित आणण्याकरता त्यांनी भाग पाडलेला आपल्याला पाहायला मिळते. चांगली रणनीती आहे, चांगली फलंदाजी आहे. सुरुवातीला जर आपण विचार केला तर शुभम मसेलकर अगदी लवकर बाद झाले. तदनंतर कुणाल बाई ते देखील साथ देऊ शकले नाही सुमेशची. तदनंतर जर आपण विचार केला तर सूरज कोरपे ते देखील फक्त एका धाब्यावरती मैदानाच्या माघारी गेलेले आपल्याला पाहायला मिळाले. किरण माडिक ते देखील तितकीशी भरीव कामगिरी करू शकले नाहीये. म्हणजेच टॉप ऑर्डर जो आहे तो पूर्णतः ढासळलाय. आणि इकडे आपण जर विचार केला तर जगदीश शिंदे आपल्याला पाहायला मिळतात. इन ॲट बॅटर्स 6 नंबर जे सध्याच्या घडीला खेळपट्टीवरती सुमेश माडिक यांची साथ देत असताना आपल्याला पाहायला मिळतात. सुमेशनं अफलातून बॅटिंग केली आहे. आपल्या टीमला खऱ्या अर्थानं या संपूर्ण डावाला तो आकार देण्याचं काम हे मैदानाच्या आतमध्ये करतोय. कुणाल गोलंदाजी मागवती आपल्याला पाहायला मिळतील. नितेश पाहायला मिळतील आपल्याला गोलंदाजी ट्रॅकवरती. चांगलं क्रिकेट ज्याच्या माध्यमातून सातत्यानं आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळालं आहे. ॲज अ आयकॉन खेळाडू म्हणून ते पाहायला मिळत आहेत. हो चांगला बॉल अगदी कुठल्याही स्पॉट होती हा टप्पा पडलेला आहे. जिकडे एक सिंगल जरूर अर्जित केली जाईल अर्थातच पाडस जगदीश शिंदे यांच्या माध्यमातून. आणि तद्वत मात्र जर विचार केला तर स्ट्राईक रोटेट केली जाईल. कारण त्याला ठाऊक आहे आपला कर्णधार, आपला कॅप्टन, आपला संघनायक चांगल्या रिदम मध्ये फलंदाजी करतोय. आणि सध्या संघाला गरज आहे ती धावसंख्येची. आणि त्या धावा सुमेश माडिकच्या बॅटमधून निश्चितच आपल्याला पाहायला मिळतील. 53 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. षटक क्रमांक 5 हे प्रगती पथावरती आहे. पुढील बॉल स्विचिटचा प्रयत्न यावेळेस जरूर होता, पण इकडे जर आपण पाहिलं तर संपर्क तितकासा राहिला नाहीये. एक डॉट बॉलची सांगता या दरम्यानच्या कालावधीत आपल्याला पाहायला मिळाली आहे. वा चांगली गोलंदाजी राहिली आहे नितेशची. अगदी जर आपण पाहिलं तर हे पाटील ब्रदर्स जे आहेत ना,
हा वारसा त्यांना अगदी त्यांच्या वडिलांकडून मिळाला आहे क्रिकेटचा, आणि निश्चितच त्या ठिकाणी त्यांनी देखील आपल्याला थम्सअप केले पहा, कारण या विभागात त्यांचे वडील एक ख्यातनाम क्रिकेटर्स होते आणि तो वारसा त्यांनी जपलाय, जतन केलाय. ओहो, यावेळेस एक मोठा स्ट्रोक एक्झिक्यूट केला जातोय, मिड विकेटच्या डोक्यावरून बॉलला पाठवलंय थेट सीमा पार, मिस्टर जेपीएलच्या बॅट मधून आलाय हा आणखीन एक षटकार. चला, अर्धशतक आलेलं आहे अर्थातच मिस्टर जेपीएलच्या बॅट मधून आजच्या दिवसातलं, ज्याची खऱ्या अर्थानं प्रशंसा आपल्याला करावी लागेल. मागच्या 2 मॅच मध्ये चांगली कामगिरी जरूर केली आहे, पण तद्वत अर्धशतक आलं नव्हतं आणि या मॅच मध्ये ते गरजेचं होतं आणि आलेलं आहे. सुमेश माडिकच्या बॅट मधून आजच्या दिवसातलं हे पहिलं अर्धशतक. हो, आणखीन एक चांगला स्ट्रोक. वा, आता फलंदाजी बहरली आहे. ज्या पद्धतीनं ओसाड मालरानावरती गुळमोहर बहरला जातो ना, असा बहर फलंदाजीला सुमेश आलाय. सलगचा दुसरा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. एकच मिनिट, थोडी आपण लगेचच त्या ठिकाणी करेक्शन करत आहोत. $65 चुकीची दुरुस्ती लगेचच आपण या ठिकाणी केली आहे. तर 65 धावा या स्कोर कार्ड वरती आपल्याला जरूर पाहायला मिळतील. ओहो हो, याही वेळेस एक जबरदस्त कव्हरच्या डोक्यावरून इट्स अ मॅक्सिमम ब्रँडेड मिस्टर जेपीएल षटकार. अफलातून अफलातून बॅटिंग. क्या बात आहे, क्या बात आहे. काय धुव्वादार फलंदाजी सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. पहा, अगदी हलक्या हातानं त्यांना ठाऊक होतं शेवटचा बॉल स्ट्राईक आपल्याकडे ठेवायचे आणि म्हणूनच ही सिंगल आली आहे. आणि जर तुम्ही विचार केलात ना, तर फक्त 2 सिंगल घेतले आहेत सुमेशनं आताच्या फलंदाजीमध्ये, आणि जर षटकार चौकारांचा विचार केलात, 9 षटकार आणि 3 चौकार ज्याच्या जोरावरती तो खेळतोय. 19 बॉल 68. वा, काय फलंदाजी आपल्याला पाहायला मिळती आहे. अफलातून बॅटिंग सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. स्लॉगरचं षटक फेकण्याकरता कोणाला प्राचारण केलं जाणार, कारण इकडे जर आपण पाहिलं ना, तर 72 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणजे धावगतीवरती देखील अंकुश ठेवायचं आहे, जी अतिशय वेगानं पुढे सुरू आहे. आणि इकडे जे सुमेश माडिक आता जे रिदम मध्ये फलंदाजी करतायत, अर्थातच इथं एखादा ब्रेक थ्रू आला तर थोडासा प्रेशर क्रिएट करता येईल आणि निश्चितच धावगतीवरती देखील अंकुश ठेवता येईल. आणि त्याच कारणानं स्लॉगरचं षटक फेकण्याची जबाबदारी अर्थातच कोणावरती दिली जाणार. या षटकामध्ये कोणाला प्राचारण करणार, षटक क्रमांक 6 फेकण्याकरिता. चांगली लढत आपल्याला पाहायला मिळते, जिकडे क्वालिफायरची मॅच संध्याकाळच्या सत्रात तदनंतर आपल्याला पाहायला मिळेल. अर्थातच कौस्तुभ 11 वागोसे हा संघ दाखल झालाय. त्यांच्या अगेन्स्ट कोण खेळणार? एका बाजूला पाटील ब्रदर्स नवगडचा संघ आहे, दुसऱ्या बाजूला जर आपण विचार केला तर अशोक 11 पहेवलचा संघ आपल्याला पाहायला मिळेल. तर या 2 संघात ही चुरस अत्यंत रंगलेली आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतीये. षटक क्रमांक 6 हाताळण्याकरता गोलंदाजी मार्गपती अंश आपल्याला पाहायला मिळतील. अंश जाधव इकडे कळवण गावाला बिलॉंग करणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जरूर दाखल झालेत. पण समोर आहेत ना सुमेश माडिक, लय मध्ये आलेला खेळाडू आहे. आणि एकदा ते लय मध्ये फलंदाजी करत असतात ना, ते फार घातक आणि आक्रमक होत असतात. ती आक्रमकता जाणवतीये त्यांच्या बॅटिंग मधून सातत्यानं आपल्याला पाहायला मिळाली आहे. बॅटिंग टान्स पहा या खेळाडूचा. पुढे निघाले क्रीज मधून, या दरम्यानच्या कालावधीत सोडून दिल्या, लिव्ह केल्या बॉल, व्हाईट बॉल. पंचांच्या माध्यमातून इशारा आलेला आपल्याला जरूर पाहायला मिळतोय.
फुल बॅकलिफ्टचा वापर आणि जे उत्तुंग फटके जात आहेत ना त्याचं कारण आहे हे फुल बॅकलिफ्टचा वापर करताना पाहायला मिळत आहेत. ज्या पद्धतीनं युवराज सिंग, सौरव गांगुली फुल बॅकलिफ्टचा वापर करताना आपल्याला सातत्यानं पाहायला मिळायचे. इकडे सुमेश माडिक देखील पाहायला मिळतोय. ओहो, यावेळेस चांगला चकमा दिलाय. तदोबत मात्र जर विचार केला तर सुमेश त्या ठिकाणी बीट होताना पाहायला मिळत आहेत. एक डॉट बॉल या दरम्यानच्या कालावधीत आपल्याला पाहायला मिळेल. धावफलक मात्र जर विचार केलं तर 73 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. महत्वाची मॅच, महत्वाचा सामना. जो हरेल तो ही स्पर्धा सोडून घरी जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. टॅप शॉट आला ऑन साइड मध्ये, बॉल ट्रॅव्हल होत असताना डीपचा क्षेत्ररक्षक भावेश चेंडूवरती वेगानं आलाय. दुहेरीचे प्रयत्न जरूर असणार आहे. इकडे नॉन स्ट्रायकिंग एंडला आपल्याला जर पाहिलं आपण तर जगदीश शिंदे आपल्याला पाहायला मिळाले, पण फेकी खराब राहिली. त्याचा फायदा उचलला आणि या 2 धावा जरूर त्या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्या. दुहेरी धावेनं 75 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला निश्चितच पाहायला मिळत आहेत. 75 ऑन स्कोर कार्ड आपण पाहताय. महत्वाची स्पर्धा माणगाव ग्रामीण प्रीमियर लीग आपण पाहतोय, जिचा दिवस क्रमांक 4. एक चांगल्या दर्जाचं आयोजन, चांगल्या दर्जाची ही स्पर्धा अगदी ग्रामीण असोसिएशनच्या खेळाडूंकरता भेटीला आली आहे. मॅच क्रमांक आपण पाहतोय ही 5वी अफलातून दर्जाची मॅच आपल्याला जरूर पाहायला मिळेल, जिकडे आपला दमखम दाखवलाय सुमेश माडिकनं. जावटेगावचा सितारा, जावटेगावचा सुपरस्टार मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. नितेश तलबडकर यांचं या ठिकाणी आगमन झालंय. काल त्यांचा संघ सुपर 6 मध्ये दाखल झाला. यावेळेस ऑन साइडला चपराक लगावली आहे. डीपला भावेश त्यांच्याही डोक्यावरून वन बाउन्स बॉल ट्रॅव्हल झालाय सीमा पार, चौकार. जे पहा 79 धावा स्कोर कार्ड वरती आहेत आणि त्यामध्ये एकट्या सुमेश माडिकच्या 74 धावा आहेत. 22 बॉल मध्ये तो 74 या धावसंख्येवरती खेळतोय. आणखीन भर पडेल. 74 प्लस या 6 षटकार पहा. वा, व्हॉट अ बॅटिंग, अफलातून, आउटस्टँडिंग. धावफलक पुढे वेगाने गेलाय. 85 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. धुवाधार फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये अक्षरशः बरसतोय. कहर मैदानाच्या आतमध्ये करतोय सुमेश माडिक. पुढील बॉल, ओ यावेळेस टिपेक्स स्ट्रक्चरवर भेदला जाईल. बॉल गेलाय, ट्रॅव्हल झालाय सीमा पार, वन बाउन्स, चौकार. थँक्यू डीजे. धावफलकाचा विचार करूया. 89 धावा, 89 शेवटचा बॉल आणि सुमेश माडिक करता पारितोषिक आलंय 200 रुपयाचं. टीम पॉवर हिटर डीजे मास्टर सनी जाधव यांच्या माध्यमातून, सौरभ मोहिते यांच्या माध्यमातून. आणि शेवटचा बॉल, अर्थातच त्याचं स्वागत स्वीकार केलंय या 200 रुपयांचं. आणि त्याच बरोबर शेवटच्या बॉलवर एक मोठा प्रहार, जिकडे धाव संख्या बनली आहे 95. अर्थातच 95 धावा बनल्यात, 96 बनवायचे आहेत. 25 बॉल मध्ये 90 धावा ठोकल्यात.